बार्शी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. आज मतमोजणी झाली. या मतमोजणीमध्ये बार्शीकरांनी दिलेला कौल अत्यंत विनयपणे, अत्यंत नम्रतेने आम्ही सगळ्यांनी मान्य केलेला आहे. या जय पराजयाची कारणमीमांसा करत असताना नजीकच्या काळात विस्तारानं या बाबतीत बोलता येईल, परंतु शेवटी जय पराजय हा जय पराजयच असतो. त्यामुळे आम्ही आमच्या पार्टीचा झालेला पराजय मान्य केलेला आहे. तरी देखील बार्शीकरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आदरणीय आमदार दिलीपरावजी सुपल साहेब, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारगोले या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चांगलं घवघवीत असं यश महाविकास आघाडीच्या निमित्तानं सुपल साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेलं आहे. या यशाबद्दल सर्व बार्शीकरांच्या वतीनं या ठिकाणी मी निश्चितपणानं तुम्ही दिलेली जी जबाबदारी आहे ती 19 नगरसेवक या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. निश्चितपणानं बार्शीकरांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना खऱ्या अर्थानं पूर्ण करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येतील, विकास कामांना जे जे काही मदत करता येईल, विकास कामांच्या पाठीशी जे राहता येईल, मात्र गैरप्रकार, अनागोंदी कारभार याच्याही विरोधात आवाज उठवता येईल, नागरी समस्यांच्या विरोधात आवाज उठवता येईल, त्याच्या सगळ्या भूमिका एक सक्षम नगरसेवक, सक्षम पार्टी म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल. येणाऱ्या काळात अत्यंत ताकदीनं जशास तसं कायदेशीर उत्तर कायदेशीर मार्गानं देण्याचा प्रयत्न आम्हा सर्व मंडळींचा राहील. 19 नगरसेवकांचं संख्याबळ हे निश्चितपणे सभागृहात बार्शीकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी बार्शीकरांनी जो काही विश्वास आमच्यावर टाकलाय तो विश्वास सार्थ आम्ही ठरवू कामाच्या निमित्तानं आणि बार्शीकरांना खऱ्या अर्थानं त्यांचा लोकप्रतिनिधी कसा असावा, त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, रस्त्यावर असेल, जे काही काम करता येईल ते काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.